झाला आहे आपला लाल भोपळ्याचा चविष्ट केक. लहान मुलांना खूप आवडतो. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे लाल भोपळ्याचा केक. इकडे मी लाल भोपळा, पाव किलो लाल भोपळा आहे, त्याची साल काढून मी घेतलेली आहे. इकडे आहे 150 ग्राम रवा आहे, 100 ग्राम साखर आहे आणि 50 ग्राम मी मैदा घेतला आहे. आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे, दूध आहे. इकडे मी दालचिनीचे छोटे छोटे 1 इंच भराचे तुकडा घेतलेला आहे आणि 3 वेलची आहेत. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. हा लाल भोपळ्याचा केक आतापर्यंत कोणी बनवला नसेल आणि मी आता यूट्यूबवर एवढे सर्च करते, तिथं कुठेही मला ही रेसिपी दिसलेली नाही आहे. तर ही मी माझ्या स्वतः बनवत आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण रवा घेतला आहे. आता आपण वेलची आणि दालचिनी कुटून घेतले ती घालूया, दूध घालूया आणि रवा पहिल्यांदा आपण भिजवून घेणार. साखर पण घालून घेऊया, म्हणजे साखर विरघळून जाईल. मी पाणी घातलेलं आहे कारण माझं दूध फार घट्ट होतं, म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे. आपण हे मिक्स करूया आणि 10 मिनटं असंच ठेवून देऊया रवा फुगे. रवा फुलेपर्यंत इकडे मी लाल भोपळा असतो, याला डांगरही बोललं जातं, तो मी किसून घेणार आहे. 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालूया. आता घालूया किसून घेतलेला लाल भोपळ्याचा खीस आहे, तो घालते. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि 10 मिनटं परत आपण याला रेस्ट देणार आहोत, म्हणजे रवा किंवा आतले पदार्थ आहेत ते चांगले फुलून येतील. तर हे बघा किती छान पद्धतीनं, दिसायलाही छान झाले आणि चवीला तर अप्रतिम लागतो. लाल भोपळा पौष्टिक आहे. 10 मिनटं मिश्रण रेस्ट केल्यानंतर हे बघा हे रेडी झालेलं आहे. आता आपण घालूया बेकिंग पावडर. 1 चमचा मी बेकिंग पावडर घालते. मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करायचं. बेकिंग पावडरच्या गाठी असतील तर सगळ्या काढून घ्यायच्या. मिश्रण एकाच बाजूने आपण फिरवून घेणार आहोत. आता घालूया टुटी फ्रुटी. माझ्याकडे हिरव्या कलरची आहे, तुमच्याकडे वेगवेगळे कलर असतील तर वापरा. आता घालूया खाण्याचा सोडा. बेकिंग पावडर जरी घातली असली ना तरी खाण्याचा सोडा पण घालायचा. इकडे मी 1 केक टीन घेतलेला आहे, त्याला मी तेल लावून आतमध्ये पेपर टाकलेला आहे. बटर पेपर नाही आहे माझ्याकडे, जाड पेपर होता तो घातला आहे. तेल लावून घेतलं की छान होतो. तर आता आपण त्याच्यामध्ये आपण बॅटर ओतून देऊया. इकडे मी कढईमध्ये मीठ घातलेलं आहे, ते मी बऱ्याच वेळा मीठ वापरले त्यामुळे काळं पडलं आहे. त्याच्यावरती आपण स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आहे आणि मिठावरती मी स्टँड ठेवलेलं आहे. तर आता आपण केकचं भांडं त्याच्यावरती ठेवून देऊया आणि झाकण ठेवून आपण एक 30 मिनटं मंद आचेवरती आपण केक शिजवून घेणार आहोत.